Welcome student. Today we discuss the exercise 3.3 and question number 3. Yesterday I think up to 13 problems. Now problem number is 14. Sin square minus 16 degree upon sin square 70 degree plus sin square 80 degree minus theta upon sin theta is equal to sec square 20 degree. Okay? Now we consider the LHS solution of this example. We consider LHS first. Here is a sin square minus 160 degree divided by sin square 70 degree plus sin 180 degree minus theta and denominator at sin theta. Okay. आता आपल्याला काही गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागेल. Here we write the sin minus 160 degree and bracket square. All people knows the sin square theta nothing but sin theta bracket square. हे दोन्ही सारखे असतात हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग sin square 70 degree plus sin 180 degree minus theta divided by sin theta. ओके. आता याचं रूपांतर आपल्याला सांगता येऊ शकते की sin minus theta त्याचं उत्तर येतं minus sin theta as it is bracket square. And if you take the bracket square of negative sign also we get the positive number positive because of what the square of negative number is always positive. आणि म्हणून याचं उत्तर परत एकदा मला sin square 160 degree मिळालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ते वरती sin square minus 160 degree काय सांगितलं ते तुम्हाला काही नियम माहिती आहेत की नाही. म्हणजे तुम्हाला हा नियम माहिती आहे का sin minus theta is equal to minus sin theta हा वरचा नियम माहिती आहे का. हे दोन्ही नियम तुम्हाला माहिती करण्यासाठी त्यांनी ते मुद्दामून मायनस 160 डिग्री दिलं होतं. आता वर पाय बाय 2 पाय मायनस थिटा साइन थिटा जातो चरण क्रमांक 2 मध्ये तीच किंमत राहते. छेदामध्ये पण आपण साइन थिटा देऊ शकतो. मला वाटतं साइन थिटा एकमेकांना पाहून जाते. आता याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. साइन स्क्वेअर 160 रूपांतर 180 डिग्री मायनस 20 डिग्री असं करू शकतो. छेदामध्ये साइन स्क्वेअर हा 90 डिग्री मायनस 20 डिग्री करू शकतो. इथं उत्तर आले वरती साइन स्क्वेअर फक्त 20 डिग्री शिल्लक राहणार आहे कारण त्याचा असेल आलेल्यानुसार पाय मायनस थिटा अलवेज साइन थिटा. पाय म्हणजेच किती 180 डिग्री हे लक्षात ठेवायचं. here is a sin square चं रूपांतर 90 असेल तर cos square मध्ये होईल. cos square 20 डिग्री प्लस तर sin square आपण cos square अँगल दोघांचा सेम आहे म्हणजे याचं उत्तर आलं tan square 20 डिग्री प्लस. आता tan square 20 डिग्री प्लस वर म्हणजेच काय आलं डायरेक्ट आपल्याला सांगते sec square 20 डिग्री and that is our RHS. This is a fundamental identity plus tan square theta is equal to sec square theta. हे दोन्ही अँगल सेमच पाहिजे तेव्हा ती आयडेंटिटी फॉलो होते. ओके ठीक आहे. पा एक्झाम्पल नंबर 50. नाव वी कन्सिडर द LHS सोल्यूशन. वी कन्सिडर LHS काय 2 cos 4x plus सॉरी फक्त 4x आहे आणि प्लस 1. ओके छेदामध्ये 2 cos x प्लस. आता आपलं रूपांतर याचं करावं लागेल. पॅकेजचं रूपांतर करावं लागेल. असं रूपांतर होईल cos 2 थीटा रूपांतर काय होईल 2 cos square थीटा मायनस 1 आणि मग ते आपण इथं ठेवूया. काय उत्तर येईल 2 इन ब्रॅकेट 2 cos square theta म्हणजे किती इथं 4x म्हणजे निम्मा झाला तो किती झाला इथं 2x minus 1 plus 1 छेदामध्ये 2 cos x plus 1 as it is.
हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा. आता 2 ने मल्टिप्लाय करा. 4 cos square 2x minus 2 plus 1 छेदामध्ये 2 cos x plus 1. आता हे -2 plus 1 चं रूपांतर जर आपण केलं तर 2 cos square 2x minus 1 असं मिळेल. 2 cos x plus 1. ओके. आता याचं रूपांतर आपण एका ब्रॅकेट स्क्वेअरच्या माध्यमातून x स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अशा पद्धतीने याचं रूपांतर आपण करण्याचा प्रयत्न करू. इथं 2 होईल, इथं cos 2x अँगल होईल, इथे याचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर घ्यायला काही फरक पडत नाही. 2 cos x प्लस 1. आता हे मला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दिसते. आपण काय करणार a मायनस b आणि a प्लस त्याचं मी रूपांतर कसं करणार आहे. आणि मग अंशामध्ये काय मिळेल मला 2 cos 2x मायनस 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 cos 2x प्लस 1 2x प्लस 1 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्या या ठिकाणी मिळेल. 2 ब्रॅकेट या ठिकाणी मला अंशामध्ये मिळेल. छेदामध्ये आहे 2 cos x प्लस 1. ओके. आता उत्तराकडे पाहायचंय. उत्तराकडे हे उत्तर कसं दिसतंय हे दिसत नाही, म्हणजे याचं रूपांतर करायचं. मग आता परत रूपांतर करायला हा भाग घ्यायचा आपल्याला. तसं मी इथे घेतला होता तसा हा भाग इथे आपल्याला घ्यावा लागला. ठीक आहे. ओके. म्हणजे रूपांतर करण्यासाठी हा भाग घेतला तसं इथं मी पिंक डॉट दाखवतो. तसा इथं मला हा भाग इथं घेता येईल. आणि मग हा ॲज इट इज ठेवायचा. 2 cos 2x मायनस इथे 2 इन ब्रॅकेट परत एकदा याचं रूपांतर होईल. डबल अँगल सारखं इथला फॉर्म्युलाचा वापर आहे तसं 2 cos x डबल आहे म्हणून हा सिंगल होतो मायनस 1 प्लस 1 छेदामध्ये 2 cos x प्लस 1 याला हे ब्रॅकेट टाकून ब्रॅकेट का टाकायचे तर ब्रॅकेट टाकल्याशिवाय संपूर्ण द्विपदी हे एकपदी होत नाही. आणि एकपदी झाल्याशिवाय आपल्याला कॅन्सल करता येईल. गणिताचे हे छोटे छोटे नियम आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. हे याला मल्टिप्लाय करा. 4 cos square x मायनस 2 प्लस छेदामध्ये 2 cos x प्लस 1 2 cos 2x मायनस 1 याचं रूपांतर 4 cos square x मायनस 1. इथे जसं आपण इथं आपण वर्ग केला तसं याची मांडणी आपल्याला तशीच करावी लागणार. 2 cos x प्लस 1. ठीक आहे. 2 cos x cos 2x minus 1 as it is because of that is our answer at right hand side. Here is what 2 cos x bracket square minus 1 square. परत एकदा आपल्याला स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येईल. 2 cos x प्लस याचं रूपांतर आपल्याला परत करता येईल. 2 cos of 2x minus 1 इथे 2 ब्रॅकेट 2 cos x minus 1 पहिले ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 cos x प्लस 1. मला वाटतं शेवटचा एक ब्रॅकेट इथं ताबडतोब कॅन्सल होईल. x प्लस 1 हा प्लस मायनस या प्लस वाला लागेल त्याच्यामध्ये कॅन्सल होईल. आणि मला वाटतं उजवी बाजू संपूर्ण राहायला काय हरकत नाही. तिथे काय राहिलं पहिलं आहे 2 cos 2x minus 1 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहिलं 2 cos x 1 and that is our आपली उजवी बाजू मिळाल्याशिवाय राहणार नाही. काही नाही केलं. सुरुवातीला ह्या पास परिचय रूपांतर केलं. 2 cos square theta minus 1 या फॉर्म्युल्याचा तंतोतंत वापर केला. नंतर दोन्ही गुणधर्म थोडा विस्तार केला, ऍडजस्टमेंट केली, अशा फॉर्म्युल्यासारखं रूपांतर करून घेतलं. इथं फॉर्म्युला मांडला. परत एकदा मला वाटलं की हे उत्तरामध्ये दिले आहे, हे माझ्या उत्तरामध्ये दिसत नाही, म्हणजे याचं रूपांतर करायचं पाहिजे आपल्याला. मी याचं रूपांतर इथं करून घेतलं. परत दोन निघून इथे असा प्रकारचा परत एकदा ब्रॅकेट मिळणार आहे स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखा.
आणि मग परत दोन भागात रूपांतरित छेद निघून गेला आणि मला वाटतं बरोबर उत्तर जसं उत्तरा उजव्या बाजूला आहे तेच उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 16. cos square x plus 120 cos square x minus 120 is equal to 3/2 दाखवायचं. आता cos square म्हटल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आला पाहिजे. तो म्हणजे कोणता? cos square चा साठीचा फॉर्म्युला मला माहिती 1 plus cos 2 theta हा 2 cos square theta असतो. बरोबर. म्हणजे सिंगल अँगल असेल मग हा 2 इथं नकोय मला इथं बाहेर यावं लागेल. मग त्याचं रूपांतर असं होतं 1 plus cos 2 theta अँगल डबल करायचा आहे. ठीक आहे. आणि मग उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. We consider one side LHS. Cos square x plus 120 degree with cos square x minus 120 degree. रूपांतर करा 1 plus cos 2x upon 2 याचं रूपांतर झालं 1 plus cos 2 in bracket x plus 120 degree upon 2 and last is 1 plus cos 2 in bracket x minus 120 degree divide by 2. आता प्रत्येकाला सेपरेट डिवाइड करायला आपण 1/2 इथे cos 2x upon 2 plus 1/2 cos 2x plus 240 degree upon 2 then put 1/2 cos 2x minus 240 degree upon ओके. हे 1/2 हे 1/2 हे 1/2 ते ऍड करा मला वाटतं 3/2 उत्तर मिळालं. आणि मग cos ह्या सगळ्यामधून ह्या त्याला cos आटायचे त्याच्यातून 1/2 कॉमन काढा आणि एकाच ब्रॅकेट मध्ये द्या cos 2x प्लस cos 2x plus 240 degree आणि प्लस cos 2x minus 240 degree एवढं शिल्लक आहे. आता ह्या दोघांना बारकाईने आपल्याला करायचं. हे मला असं दिसतंय बघा cos a plus b आणि दुसरं मला दिसतंय cos a minus b. मग आता याचं उत्तर काढताना काय करावं लागेल मला तर त्याचं उत्तर असं येईल 2 times बघा याचं उत्तर जर मी काढलं तर cos a cos b पुढं मायनस sin a sin b वन आपण आपले हे अँगलचे फॉर्म्युला शिकत सॉरी डी फॅक्टरचे फॉर्म्युला शिकायचे तर cos a cos b मायनस असेल तर प्लस होईल sin a sin b आणि हे दोघांचे आपण करतोय बेरीज बेरीज केल्यामुळे निगेटिव्ह दोघं निघून जातात. 2 cos a b cos b शिकतात. ओके. म्हणजे काय राहिलं पाहिजे हा जो काय तुमचा a हा b हा a आणि हा b याच्यासारखं बारकाईने पाहिजे म्हणजे काय सगळं पाहिजे 2 cos a cos b शिल्लक राहिलं पाहिजे. 320 3/1/2 टाइम्स cos 2x इथे प्लस 2 टाइम्स cos 2x into cos 240 degree असं शिल्लक राहिलं पाहिजे. त्याने म्हणून अजून आपण डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला शिकलेले म्हणजे मला तुम्हाला नंतर लिहून द्यावा लागेल. 3/2 प्लस 1/2 cos 2x इथे काय होईल बघा इथे 2 cos 2x आणि याचं रूपांतर आपण करू cos 180 plus 60 degree बरोबर का. आता पहिलं 3/2 1/2 ब्रॅकेट cos 2x 2 times cos 2x मात्र पाय मायनस पाय प्लस थिटा हा तिसऱ्या चरणात गेल्यामुळे त्याचं उत्तर येतं निगेटिव्ह मायनस
cos 60 डिग्री आणि पायच्याच पटीत असल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तेच राहतं आणि म्हणून याचं उत्तर आपण मायनस घेऊ. आता हे मायनस चिन्ह इथे मध्ये 3/2 प्लस 1/2 cos 2x minus 2 cos 2x into cos 60 डिग्री. आता cos 60 डिग्री चे उत्तर आपल्याला सांगता येईल 1/2 येतं. हा 12 ला गेट कॅन्सल होईल आणि मग 3/2 प्लस 1/2 cos 2x minus cos 2x आणि मग हे इकडे गेट कॅन्सल आणि उत्तर येतं 3/2 प्लस 1/2 is equal to 0. Answer becomes 3/2 plus 0. Answer 3/2 आणि मला वाटतं ही आपली आरएचएस आहे. बरोबर आहे का बघा? हा सिंपल आहे. प्रत्येक वेळेस आपण तोच फॉर्म्युला वापरलाय cos स्क्वेअर संदर्भातला cos स्क्वेअर थीटा नथिंग बट 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2 या फॉर्म्युल्याचा वापर केलाय आणि इथे फक्त थोडंसं रूपांतर केलंय. मग आला अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार याचं उत्तर cos minus cos 60 डिग्री आलेलं आहे आणि मग उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. ठीक आहे? ओके. नाउ एक्झाम्पल नंबर 17. 2 cosec 2x into plus cos cosec x सोल्युशन. आपली याची डावी बाजू घ्यायची आपल्याला. डावी बाजू काय? 2 cosec 2x plus cosec x. ओके. आता याचं रूपांतर साइन आणि कॉस मध्ये करावं लागेल. 2 आपण sin 2x plus 1 upon sin x. याचा हाफ अँगल मध्ये म्हणजे सेम अँगल जाईल. 2 आपण 2 sin x into cos x plus 1 upon sin x. आता हा कॉन्जुगेट कॅन्सल. जर छेद समान करायचं त्याला डिवाइड मल्टिप्लाय कॉस ने करावं लागेल. 1 upon sin x cos x plus cos 6 upon sin x cos x आणि मग छेदामध्ये sin x cos x झालं 1 plus cos x. आता 1 plus cos चा इथं हाफ अँगल मध्ये आपण आलेलो त्याचं रूपांतर करा हाफ अँगल मध्ये. काय होईल? 1 plus cos x जसं 1 plus cos 2 थीटा होतं तर आपण 2 cos स्क्वेअर थीटा लिहायचं. आता इथं हाफ झाला आहे तर इथं हाफच होणार आहे म्हणजे उत्तर आहे 2 cos स्क्वेअर x/2. आता हा x/2 झाला म्हणजे याला x/2 अप्लाय करता येईल. 2 sin x/2 cos x/2 into sin cos x. ओके. have to get cancel. एक cos याला गेट कॅन्सल झाला. काय राहिलं? 1 upon cos म्हणजे झालं उत्तर याचं sec x. cos x upon sin x is equal to cot angle same x/2. That is our RHS. Okay. म्हणजे हे आपल्याला RHS सहजरित्या या ठिकाणी मिळतं. Now 4 example number 18. Solution. Let LHS can be considered 4 cos x cos of x plus pi by 3 cos of x minus pi by 3. ओके. आणि मग आता आपल्याला विचार करायचा आहे तो याचा आपल्याला विचार करता येईल तेव्हा आपण cos 3 पर्यंत जाऊ शकतो. 4 cos x चा विचार करू चालणार नाही. ठीक आहे. आता 2 cos x into 2 cos x plus pi by 3 into cos x minus pi by 3. या दोघांना आपण एकत्र केलं 2 सेट केलं. त्याचं कारण असं होतं आम्हाला फॉर्म्युला 2 cos a cos b एकत्र मिळायचं आहे. ते कधी मिळतं माहिती आहे? आत्ताच मला आपण पाहिलं तर cos a plus b plus cos a minus b. हा डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला केला तर हा प्रॉब्लेम याच्यानंतर हवा होता. पण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेशन केल्यानंतर हा प्रॉब्लेम हवा होता परंतु तो आला आहे. काय अडचण? हा फॉर्म्युला आपल्याला यायचा आहे. हा जरूर काय आपला काय आहे आणि हा जरूर काय आपला बी.
आणि म्हणून 2 cos x काय cos a प्लस b, a म्हणजे x प्लस पाय बाय 3 प्लस x मायनस पाय बाय 3 प्लस नंबर बाजूला प्लस cos x प्लस पाय बाय 3 मायनस x मायनस प्लस पाय बाय 3 त्या फॉर्म्युल्याचा आपण करतो वापर. फॉर्म्युला असं साईडला लिहायचे, प्रॅक्टिस करायचं म्हणजे कशावर आलं आपला कळतं आणि मग आपला अभ्यास करताना गोंधळ उडत नाही. ठीक आहे. आणि मग 2 cos x इथे काय मिळालं बघा, cos 2x मिळालं प्लस cos पाय बाय 6 पाय बाय 6 म्हणजे 2 पाय बाय 3 मिळालं असं आपलं उत्तर या ठिकाणी मिळालं. आता 2 cos x इथे पहा काय तर हा cos 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मांडावा लागेल. मग आपण तो मांडूया. cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय, cos 2 थीटाचा फॉर्म्युला तर cos 2 थीटा स्वतः तर तसंच लिहा. इथे आलं बघा काही याचं उत्तर तर साधारणपणे ब्रॅकेटच्या आतमध्ये काय दाखवत आहे बघा, तर हा पाय बाय म्हणजे 120 डिग्री दाखवत आहे. म्हणजे आपल्याला हा असलेला आहे cos पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे उत्तर किती मिळालं बघा 2 पाय बाय. बरोबर आहे का बघा, चेक करून कॅल्क्युलेशन करून सेम बघायचं. 2 cos x इन ब्रॅकेट cos 2x मायनस cos पाय बाय. आता cos पाय बाय 3 ची किंमत देतो ना आपण 2. ओके बघा 2 cos x cos 2x याची किंमत आली मला. आता ह्या cosने आपण मल्टिप्लाय करा. 2 cos x into cos 2x मायनस फक्त cos x शिल्लक आहे. 2 काय वेळ म्हणजे कॅन्सल. आता फक्त हा आपला सोडवायचा 2 cos x याचं रूपांतर करून 2 cos square x मायनस आणि मग उत्तर काय मिळते याला मल्टिप्लाय केल्यानंतर 4 cos 2x minus 2 cos x minus cos x आणि मग आन्सर 4 cos 2x minus 3 cos x. This is the formula for cos 3x and that is our सरळ आपण आजच्यामध्ये येऊन पोहोचतो. बघा हे आपण शिकलो नव्हतं तरी देखील मी फॉर्म्युलाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं, उत्तरापर्यंत नेलं. सहजरित्या आपण उत्तर आढळण्याचा वापर केला. तो वापर केल्यानंतर आपलं उत्तर काय तर निगेटिव्ह साईन का आलं, कारण की आपण सेकंड क्वाड्रंटला जातो त्यामुळे निगेटिव्ह साईन येतं. म्हणून उत्तर once again we consider the left hand side of this 19 number example. Let us sin x tan x by 2 plus 2 cos x. तर sin x रूपांतर आपल्याला करावं लागेल. हाफ अँगल मध्ये करूया. इथं आपण म्हणून आपल्याला sin x by 2 cos x by 2 नुसता sin x दिसत मला एवढं सुचतं. इथे आपण sin x by 2 upon cos x by 2 असं लिहूया प्लस 2 cos x आता सध्या होतात as it is लिहूया. इथे हे काय म्हणजे कॅन्सल आणि मग आहे 2 हे दोन्ही सारखंच दिसतंय म्हणजे sin स्क्वेअर x by प्लस 2 cos. आता आपला टॅन मध्ये जाऊन पोहोचायचं. मग आता टॅन मध्ये जायचं जर असेल तर मला खर्च देखील रूपांतर करावं लागेल. खर्चा बरोबर फॉर्म्युला आपल्या त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. इथे आपण 2 आपण डोकं लावूया, फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला त्या अंदाजे cos x चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ हाफ अँगल फॉर्म्युला आहे. मग त्याचे 4 फॉर्म्युले टॅन मधला नको आहे. मग साइन मधला घेऊया कॉस मधला घेऊ. आपण कॉस मधला घेऊया. चला कॉस मधला फॉर्म्युला काय देतात
2 cos square x by 2 minus. आता 2 cos sin square x by 2 plus 4 cos square x by 2 minus 2. ओके, काय करता येईल का? आता बघा, चेक करू. आता ह्या दोन केस म्हणून जर आपण कॉमन काढला तर काय साध्य होईल का? चला ट्राय करू. इथे 2 जर कॉमन काढला तर sin स्क्वेअर x by 2 प्लस 2 टाइम cos स्क्वेअर x by 2 असा आपल्याला मिळेल -2. याचं रूपांतर आपण असं करायचं. 2 sin स्क्वेअर x by 2 प्लस cos स्क्वेअर x by 2 प्लस cos स्क्वेअर x by 2. बघा काय होईल याचं रूपांतर 1 येईल. मग 2 टाइम्स 1 प्लस cos स्क्वेअर x by 2 -2 असा आपला हा 2 ने आतमध्ये गुणू. 2 ने आतमध्ये गुणल्यानंतर काय 2 प्लस 2 cos स्क्वेअर x by 2 minus 2. ओके, आता हा जो 2 आहे नेगेट कॅन्सल. 2 cos स्क्वेअर x by 2 एवढं शिल्लक आहे. आता तर आपल्याला tan पर्यंत जाऊन पोहोचायचं. काय चालतं मग याला छेदामध्ये घ्या. 2 sec स्क्वेअर x by 2 आणि sec स्क्वेअरचं रूपांतर होतं 2 1 plus tan square x by this is identity, fundamental identity. Sec square theta is equal to 1 plus tan square theta. पाच रूपांतर sec मध्ये केला पण झालं तर काय ते जावं का? ओके, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपली ही एक्सरसाइज आपण या ठिकाणी संपवली. Now we discuss about the factorization formula and defactorization formula. मी बराच वेळा आता या एक्झाम्पल सोडवताना म्हणत होतो की आपल्याला फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले पाहिजे, तर ते प्रत्यक्षात आता पाहिजे. त्याच्यानंतर ती काही एक्झाम्पल येणं गरजेचं होतं, पण होतं काही वेळेस प्रॉब्लेम तयार करताना मिस्टेक्स. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले फॉर एक्सप्रेसिंग सम अँड डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे असे काही फॉर्म्युले आहेत सम किंवा बेरीज किंवा वजाबाकीने त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहिलेले असतात. ॲज प्रोडक्ट ऑफ साइन अँड कोसाइन फंक्शन आर, आणि त्याच्यामध्ये देखील काय असतं, साइन आणि कॉसचा प्रोडक्ट असतो. आर कॉल्ड फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आर कॉल्ड फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ठीक आहे, म्हणजे काय फॉर्म्युले फॉर सम अँड डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विल लुक लाईक असं sin c plus sin d. तर त्याचं रूपांतर आपल्याला 2 times sin c into sin cos sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. बेरजेचं किंवा वजाबाकीचं रूपांतर गुणाकारात होतं, ज्याला आपण काय म्हणायचं फॅक्टरायझेशन. सिंपल आहे, आपण फॅक्टरायझेशन पाहिलं आहे. फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पाडणे. आपल्याला वर्ग समीकरण अशा प्रकारचं लिहिलं जायचं. मग आपण त्याचे अवयव कसे पाडायचे, x plus 1 आणि x plus 1, बरोबर का नाही. म्हणजे बेरजेचं रूपांतर वजाबाकीचं रूपांतर आपण दोन फॅक्टरच्या गुणाकारात ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणलं पाहिजे, फॅक्टरायझेशन म्हणलं पाहिजे. कळलं तुम्हाला सगळ्यांच्या, हे आपल्याला माहिती आहे, वेगळं काय मी दाखवायला आहे. ठीक आहे. आता डिफॅक्टरायझेशन म्हणजे नेमकं काय, तर डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय, फॉर्म्युला टू एक्सप्रेस द प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ सम अँड डिफरन्स इज कॉल्ड डिफॅक्टरायझेशन. मी आत्ताच याचा वापर करून घेतला होता. मी असं म्हटलं की तुम्हाला जर 2 times sin a आणि cos b जर तुम्हाला दिसले तर तुम्हाला cos a sin a plus b आणि प्लस sin a minus b असं तुम्ही लिहिता आलं पाहिजे, बरोबर ना. याला गुणाकार रूपांतर काय, त्याला आपण बेरजेत केलं, साइनच्या बेरजेमध्ये केलं, त्याला काय म्हणायचं डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन म्हणजे काय, बेरीज वजाबाकीचं गुणाकारात करणे.
आणि डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय? गुणाकार रूपांतर बेरजेमध्ये करणे, याला आपण डिफॅक्टरायझेशन असं म्हणतो. ठीक आहे. ना तर फॉर्म्युला फॉर कन्व्हर्जन सम ऑर डिफरन्स इन द प्रोडक्ट म्हणजे काय करतोय आपण? बेरीज आणि गुणाकाराचं, बेरीज आणि वजाबाकीचं रूपांतर गुणाकारात करतो. म्हणजे नेमके कोणाचे फॉर्म्युले पाहिले आपण? फॅक्टरायझेशन. कोणते पाहतो आपण? फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले पाहतो. ओके. मग आता त्याच्यासाठी थेरम आहे. sin c plus sin d is equal to 2 times sin c plus d upon 2 cos c minus d upon 2. हा पहिला फॉर्म्युला पाहू आणि मग त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल प्रूफ ऑफ 1. ठीक आहे. आता वी नो दॅट माझं प्रूफ आणि पुस्तकातलं प्रूफ कदाचित वेगळा असेल पण मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला माहिती आहे sin a plus b काय असतं? तर sin a प्लस cos b आणि cos a into sin b. क्रमांक 1 sin a minus b sin a cos b minus cos a sin b. आपला क्रमांक 2. आता मला हे दोघांची सुरुवातीला बेरीज करायची आहे. मी तर असे म्हणेन ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get. आणि मग ऍडिंग केल्यानंतर काय मिळेल मला काय बाजूला? तर sin a plus b plus sin a minus b is equal to जेव्हा मी यांची बेरीज करतो तेव्हा हे दोन्ही आपण काय होतं? गेट कॅन्सल. बघा बेरीज जेव्हा करतो तसं बेरीज चिन्ह असतं. हे प्लस मायनस दोघं सेम असेल म्हणून हे दोन्ही काय होणार? गेट कॅन्सल. आणि मला हे दोनदा मिळणार आहे. बघा दोघं अँगल पण सेम आहे. साइन ए साइन ए 2 टाइम्स साइन कॉस बी असं मला या ठिकाणी मिळेल. याला मी समीकरण नंबर 3 म्हणतो. ठीक आहे. आता इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 वी गेट. आता काय करू? इथं आपण बेरीज केली. आता या दोघांमध्ये काय करायचं? आपल्याला वजाबाकी करायची. आणि मग sin a plus b minus sin a minus b is equal to जेव्हा आपल्याला काय होईल? जेव्हा मायनस चिन्ह मी या ठिकाणी घेणार आहे, या दोघांमध्ये मायनस चिन्ह होणार आहे, त्यावेळेस हे मायनसचं काय होतं? प्लस होतं. हे मायनस होतं. मग आता हा भाग काय होईल? कॅन्सल होईल आणि हा डबल वेळा सापडेल. बरोबर आहे की नाही? म्हणून काय होतं याचं? 2 cos a sin b असं मला या ठिकाणी मिळेल. आता ह्या 3 आणि 4 जरी पाहिलं तरी आपल्याला डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला या ठिकाणी मिळाल्याचे लक्षात येतात. आता पुट करायचं. पुट a plus b याला आपण गणित c म्हणून म्हणजे डावीकडचा हा भाग मिळेल आणि a minus b ला आपण d म्हणू. जेव्हा मी a plus b ला c म्हणतोय, a minus b ला d म्हणतोय, तेव्हा काय करावं लागेल? पुन्हा एकदा ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला गंमत करावी लागेल. याला इक्वेशन नंबर 5 याला आपण 6. आता परत एकदा ऍडिंग किंवा इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 या दोघांची आपण बेरीज करू. इथं आपण मी हे मानून घेतले आणि मांडले तरी देखील आपण यांची बेरीज करूया. मग a plus b is equal to c आणि a minus b is equal to d. आणि मग बेरीज केल्यानंतर काय लक्षात येईल? हा भाग गेट कॅन्सल. 2a is equal to c plus d. मग a is equal to काय म्हणतात? c plus d upon 2. ओके. म्हणजे असं मला a ची किंमत मिळाली. आता काय करायचं मला? इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 6 वी गेट. काय मिळाले मला? a plus b c minus a minus b d. जेव्हा मायनस चिन्ह येतं त्यावेळेस इथं मायनस a प्लस इथे मायनस होईल. इकडे ना गेट कॅन्सल. 2b is equal to c minus d upon d आणि मग b is equal to c minus d upon 2.
आता a ची किंमत c प्लस डी अपॉन 2, b ची किंमत c मायनस डी अपॉन 2 सगळ्या किमती इक्वेशन 3 मध्ये आणि 4 मध्ये ठेवा. व्हॉट यू गेट? सबस्टिट्यूट धीस व्हॅल्यू in equation 3 and 4 we get. काय म्हणून 3 मध्ये ठेवल्यानंतर what is the value of a plus b? त्याला आपण काय म्हणूया c, म्हणजे इथे म्हणजे sin c. a minus a ला आपण काय म्हणूया d म्हणूया, इथे म्हणजे sin d. याचं उत्तर काय मिळालं रे? what is the answer of this? sin a म्हणजे काय? 2 times c plus d upon 2 आणि cos b म्हणजे c minus d upon 2. असा हा छानसा पहिला फॉर्म्युला काय झाला या ठिकाणी तयार झाला. and sin c minus sin d is equal to 2 times sin c sin a याच्यात cos c minus cos c plus d upon 2 इथे ठेवतो. याची जागा मी जागा लिहायचं cos c minus d upon 2. हा दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळाला. ओके, म्हणजे अशा रीतीने हे पहिले दोन फॉर्म्युले आमच्या लक्षात तंतोतंत आले, कसे आले, काय आले, पूर्ण आले लक्षात आलं. ओके, आता अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, कॉस सी आणि कॉस डी काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. आपण ते पाहू. ठीक आहे, आणि मग कॉस सी कॉस डी प्रूव्ह करतोय मी. दुसरी आणि तिसरी केस, तिसऱ्या आणि चौथी केस या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. चौथी, आता बघा काय कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला काय? कॉस ए. हा एक छान फॉर्म्युला आहे बरं का. याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणायचे आपल्याला. डायरेक्टच आपल्याला हा मिळालेला आहे, त्याच्यामुळे अडचण नाही. म्हणजे हे चारही फॉर्म्युले आपल्याला फायद्याचे आहेत. इथे आपण cos a cos b प्लस sin a sin b. ओके, ऍडिंग करायचं आहे. इथं sin च्या ऐवजी आपण इथं cos लिहूया. इथे cos लिहितो. इथं 2 टाइम्स काय म्हणते, ऍडिंग जेव्हा मी करणार आहे तेव्हा काय गडबड होणार आहे, हे प्लस मायनस आहे दोन्ही गेट कॅन्सल. किती वेळा मिळणार आहे आपल्याला? दोनदा. मग 2 टाइम्स cos a आणि cos b. आता एकातून 2 वजा करायचे, मग असं नकाच काम करायचं आपल्याला. वजा केल्यानंतर काय होणार आहे, सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होणार आहे आपल्याला, इथं cos a minus cos a plus b cos a minus b. तर त्याचं उत्तर आपल्याला 100% काय म्हणून बघा. ज्यावेळेस मी मायनस करणार आहे त्यावेळेस इथे हे मायनस होणार आहे, हे मायनस होणार आहे, एकमेकांना कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, मग हे किती वेळा मिळणार आहे आपल्याला? दोनदा मिळणार आहे. मग दोनदा मायनस साइन येणार आहे, म्हणून इथं म्हणायचं मायनस 2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी. परत एकदा आपण ह्या सगळ्या केसेस करायच्या आणि ह्या किमती परत आपण 3 आणि 4 मध्ये ठेवायच्या. म्हणजे मला इथे काय मिळेल, cos c cos plus cos d is equal to 2 times cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. आणि जेव्हा मायनस चिन्ह असेल cos c minus cos d, ठीक आहे, is equal to 2 times sin मायनस चिन्ह येतं sin c plus d upon 2 आणि साइनच येतं c minus. मग अशा आपला फॉर्म्युला चुकला बरं. इथे माझ्या नंतर चुकून काय झालं तर तिथं साइन मायनस मग असा फॉर्म्युला इथे लक्षात घ्या, करेक्शन करून घ्या थोडीशी. मग इथं कॉस दिलं, पण इथं पण कॉसच राहिलं, तर कॉस पासून काय घ्यायचं पण आपण इथं साइन. आता मला लक्षात आलं साइन आणि हिअर इज व्हॉट साइन सी मायनस डी अपॉन. ओके, ठीक आहे, इथे लक्षात म्हणजे मग अशी थोडी मिस्टेक थोडी झालेली ती लक्षात घ्यायचे. आता हे 2 फॉर्म्युले झाले. ओके, आता एखादा म्हणून सर आता खालचा कसा आला, तर खालचा बारकाईने लक्षात घ्यायचा आहे कसा आला. -2 sin c प्लस d अपॉन 2. याच्यात काय प्रॉब्लेम नाही. इथे मी थोडंसं d ला लक्ष देतो, म्हणजे मायनस चिन्ह काढून d मायनस c अपॉन. आता sin मायनस थिटा हा मायनस चिन्ह बाहेर ठेवतो, म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणून 2 टाइम्स sin
प्लस डी अपॉन टू आणि साइन डी मायनस सी अपॉन टू दिले. सी मायनस डी दिलं, डी मायनस दिले म्हणून हे निगेटिव्ह चिन्ह इग्नोर झालंय. म्हणून हा फॉर्म्युला देखील आपल्याला लक्षात येईल. ज्याला मायनस चिन्ह लिहायचं नाही त्यांनी डी मायनस लिहायचं, ज्याला मायनस चिन्ह लिहायचे सी मायनस लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आता इथे आपण हे 4 फॉर्म्युले शिकलो आणि त्यावरती 4 परत फ्री शिकलो 2. ओके, 4 फ्री आणि 4 म्हणजे 4च्या वरती 4 फ्री असे आपण फॉर्म्युले यामध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. आता मात्र आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युला कन्वर्टिंग प्रोडक्ट इनटू द सम अँड डिफरंट म्हणजे काय बघतो आपण, डी फॅक्टरायझेशन थिअरम फॉर एनी अँगल सी अँड डी. सी अँड डी च्या ऐवजी काय म्हणणार आपण ए अँड बी म्हणणार. ए अँड ओके, आपल्याकडे 2 टाइम्स साइन ए आणि कॉस बी जर असेल तर कधी मिळतं आपल्याला, आपण पाहिलं होतं मगाशी. हे कधी मिळणार, जेव्हा दोघांची आपण बेरीज करतो तेव्हा मिळतं. आणि 2 टाइम्स कॉस ए साइन बी जेव्हा त्यांच्या दोघांची आपण काय करतो वजाबाकी मिळतं. इथं 2 टाइम्स साइन ए कॉस ए कॉस बी दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळालंय. आणि -2 टाइम्स साइन ए साइन बी हे आपण दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळालं होतं. ओके, आणि इथं मायनस चिन्ह जरी मिळत राहिलं असेल तर तुम्हाला मायनस चिन्ह लागेल, हे प्लस होईल आणि इथं मायनस वाला ते प्लस होईल आणि प्लस वाला ते मायनस होईल. एवढाच दोघांमध्ये फरक आहे. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले करतानाच ते आपोआप आपल्याला मिळतात. ते मग असे मी तुम्हाला सांगितलं की आपण 4च्या वरती 4 फ्री फॉर्म्युले आपण तयार करतो. मग फॉर्म्युले फॉर फॅक्टरायझेशन आणि फॉर्म्युले फॉर डी फॅक्टरायझेशन असा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता हे 4 फॉर्म्युले हा शेवटचा ऑर म्हणून ठेवलाय. हे 4 फॉर्म्युलेमध्ये हे कोणाचे फॉर्म्युले, गुणाकारात रूपांतर बेरीज वजाबाकी होतं म्हणजे डी फॅक्टरायझेशन आणि फॅक्टरायझेशन मध्ये फॅक्टरायझेशन. हे कोणतं आलं, डी फॅक्टरायझेशन. ओके, आणि मग पहिला इथं कोणता फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, साइन सी प्लस साइन डी. उत्तर काय येतं, 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन. दुसरा फॉर्म्युला आहे साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला 2 टाइम्स कॉस लावलं मिळते सी प्लस डी अपॉन 2 साइन सी मायनस डी अपॉन 2. मग अशा आपल्याला इथे चुकलं होतं. 3 cos c plus cos b चा फॉर्म्युला 2 टाइम्स cos c plus d upon 2 आणि cos c minus d upon 2. आणि चौथा फॉर्म्युला आहे cos c minus cos b आन्सर मायनस टाइम्स sin c plus d upon 2 आणि साइनस येतं c minus d upon 2. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, फॅक्टरायझेशन डी फॅक्टरायझेशन पाहता येईल. ओके, आता फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ते कसे ते लक्षात घ्यायचे अतिशय सोपं आहे. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे शिकवतो आणि हा 2 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे शिकवतो. डी फॅक्टरायझेशन ते येणार लक्षात येणार तुमच्या, तुम्हाला बेरीज करायचे. गुणाकार असेल साइन आधी असेल तर साइन प्लस येणार, कॉस अगोदर असेल तर मायनस चिन्ह, सायन्स कॉस कॉस असेल तर दोघांमध्ये प्लस चिन्ह आणि सायन्स साइन असेल तर दोघांमध्ये मायनस चिन्ह. एवढा सिंपल लॉजिक आहे. मग या सगळं लक्षात ठेवायचं असेल तर फॉर्म्युले फक्त 2 लक्षात ठेवायचे. मी पहा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला लिहितोय. काय फॉर्म्युला आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन. बघा तुम्ही जेव्हा 2 अँगलची मी बेरीज करतोय तेव्हा माझा पहिला भाग याला 2 ने गुणलं जाईल. ए ची किंमत सी प्लस डी अपॉन 2 लिहायचं, बी ची किंमत सी मायनस डी अपॉन 2 लिहायचं. बघा चेक. ओके, आणि जेव्हा दोघांमध्ये वजाबाकी असेल अशा प्रकारचं तर इथं दोन्ही मल्टिप्लाय करायचं. परत ए ची किंमत सी प्लस डी अपॉन 2 लिहायचं आणि बी ची किंमत सी मायनस डी अपॉन 2 लिहायचं. लक्ष देते का बघा. म्हणजे मी साइन ए प्लस चा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर बेरीज असताना पहिला भाग आणि वजाबाकी असताना दुसरा भाग. ओके, ठीक आहे. म्हणजे ए च्या जागी काय लिहायचं सी प्लस डी आणि बी च्या जागी काय लिहायचं सी मायनस डी.
वजाबाकी जर असेल हे फॉर ऍडिशन हे फॉर सबट्रॅक्शन. ओके. आता cos a प्लस b चा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवायचा. cos a cos b मायनस sin a sin बरोबर. मी आता cos a प्लस b चा ड्रॉप फॉर्म्युला तोच वापरायचा. प्लस असताना म्हणजे c प्लस d असताना पहिला भाग एक प्लस असताना वापरायचा. तो काय बरं जर पण करायचं c प्लस d आपण तो जर पण करायचं c मायनस d आपण करता झालं फॉर्म्युला cos c प्लस cos d चा फॉर्म्युला इथे मला मायनस असेल तर चिन्ह असेल विचार करा. दोघांमध्ये मायनस चिन्ह आहे. मग इथे बघा cos c cos आणि हा कोणता cos c मायनस cos चिन्ह असेल बघा इथून रूपांतर करा c प्लस d आपण मग असे मिळवलेले a म्हणजे काय c प्लस d अपॉन 2 b म्हणजे काय c मायनस d अपॉन बघा चेक करा. म्हणून तुम्हाला फक्त फॉर्म्युले हे d फॅक्टराइज लक्षात ठेवायला फक्त फॉर्म्युले मध्ये लक्षात ठेवायचे. cos sin a प्लस b चा दोघांसाठी पहिला भाग येतो त्याच्या उत्तराचा प्लस साठी दुसरा भाग येतो मायनस साठी आणि cos चा फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा. cos a प्लस b चा पहिला भाग जो येतो हे दोघांच्या बेरजेसाठी आणि दुसरा जो भाग येतो दोघांच्या वजाबाकीसाठी. हे बाकीचं काही पाठ करण्याची गरज नाही. ओके.